आपण प्रकरण बघणार आहे घातांक. जशी आपण इतर प्रकरण बघितली तशीच आता हे सुद्धा बघणार आहे घातांक. घातांकाचं नियम आपण पहिल्यांदा बघणार आहे. बघा पहिल्यांदा बेसिक बघून घ्या. 6चा तिसरा बरोबर का, 6चा तिसरा म्हणजे याचा अर्थ काय होतो, 6 गुणिले 6 गुणिले 6 असं याचा अर्थ होतो बरोबर का. म्हणजे जेवढ्या वरती त्याच्या डोक्यावर लिहिलंय बरोबर का, 5चा दुसरा 5चा चौथा असं जर लिहिलेलं असलं तर 5चा किती वेळा गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असा याचा अर्थ होतो बरोबर का. हे घातांकाचं नियम आहे बरोबर का. त्याच्यात जर पाया समान असला तर काय करायचं असतं हे आपण घातांकाचं नियम बघूया. बघा घातांकाचा पहिला नियम बघूया. घातांकाचा पहिला नियम, जर बघा काय सांगितले, जर संख्यांचा गुणाकार असतील आणि त्यांच्या पायासारखा असेल, संख्यांचा गुणाकार असेल म्हणजे बघा इथं संख्यांचा गुणाकार आहे आणि त्यांचा पाया समान म्हणजे ही जी संख्या आहे हिला पाया म्हणायची, ए ही संख्याला पाया म्हणायचं. पाया जर समान असला म्हणजे ह्याचा पण ए आहे आणि ह्याचा पण ए आहे तर त्यांच्या घातांकांचं म्हणजे जो वरचा आहे तो घातांक यांची काय होणार, बेरीज होणार. बघा तशा पद्धतीचं पुढं गणित दिलंय. 7चा तिसरा गुणिले 7चा पाचवा गुणिले 7चा आठवा बरोबर का. ज्या वेळेला असं समान असलं म्हणजे 7 7 7 आणि त्यांचा गुणाकार असला तर घातांकांच्या वरती काय होणार म्हणजे 7चा तिसरा 7चा पाचवा 7चा आठवा असं होणार ना. तसं करण्यापेक्षा काय नियम म्हणतो, 7चा डायरेक्ट असं करा, 7चा तिसरा अधिक पाचवा अधिक आठवा असं करा. काय करा, 7चा तिसरा अधिक पाचवा अधिक 8 करा बरोबर का. किती झालं मग बेरीज, 7चा 16वा असं म्हणा, 7चा 16वा. कळालं का. बघा आपला नियम काय आहे, गुणाकार असेल, काय गुणाकार असेल, पाया समान आहे हाय का, म्हणजे 11 हे समान आहे. गुणाकार असेल, गुणाकार आहे 11 समान आहे तर घातांकांची काय होणार, 8 अधिक 6 अधिक 4 अधिक 2 अधिक 0 बरोबर ना. किती झालं, 11चा 20वा, 11चा संपला विषय. समजलं. बघा आता हे आपण गणित सोडवूया. पाया समान आहे, गुणाकार आहे म्हणल्यानंतर काय करायला लागणार आहे आपल्याला, काय करायला लागणार आहे, बेरीज. 9चा 6 अधिक 7 अधिक वजा 8 बरोबर का. आपण शिकलोय हे वजा अधिक बरोबर का. वजा अधिक काय होणार, वजा अधिक काय होणार, वजा 7तनं 8तनं 7 गेलं, किती राहिलं, 1 राहिलं. चिन्ह कुठलं आलं, बघा हे बाजूला मी करून दाखवतो. 7 6 अधिक 7 कंसात वजा 8 हे अधिक चिन्ह असणारच आहे बरोबर ना. हे बघितलं पाहिजे, अधिक वजा काय होणार, वजा म्हणजे ह्याला चिन्ह गेलं वजा, ह्यांच्यात क्रिया कुठली होणार, वजाची बरोबर का. 7तनं 8 गेलं, किती राहिलं, 8तनं 1 राहिले आणि त्याला चिन्ह कुठलं गेलं, त्याला कंस अधिक 6 बरोबर का. वजा अधिक काय होणार, वजा होणार. 6तनं 1 गेलं म्हणजे 9चा काय आला, 5वा आणि अधिक येणार. हे चिन्ह काय आलं, लहान आलं. समजलं का. अधिक किती आलं, 5. समजलं. आता बघा त्याच्या पुढलं गणित आहे, त्याच्या पुढलं गणित आहे. काय घाबरायचं नाही, 12 आहे का तर 12 लिहा बरोबर. वरती लिहा वजा 8 अधिक होणार ना वजा 9 जे आहे ते लिहा आणि अधिक 3 बरोबर का. कुठलं सोडवत आहे, पुढनं सोडवा मागणं सोडवा, कुठनं पण सोडवा. आपण हिटलं पहिल्यांदा केलं पाहिजे. वजा वजा हे चिन्ह काय होणार, वजा वजा अधिक वजा वजा होणार बरोबर का. आता बघा ह्याला फुडल्याला पण चिन्ह वजा आहे ना. आता ह्यांची ह्याची तुलना करायची, वजा वजा अधिक 9 8 किती झालं, 17 बरोबर अधिक 3 बरोबर का. हा वजा 17 ह्याला चिन्ह कुठला आहे मागल्याला, वजा आहे बरोबर का. वजा 17 आलं, मोठं 9 आहे ना म्हणून वजा 17 आलं. बघा वजा अधिक
वजा 17 3 गेलं 14 म्हणजे काय आलं 12चा वजा 14. कळालं का नाही? कळाल्यासारखं वाटतंय तुम्हाला पण कळालं नाही तुम्हाला सांगतो परत. बघा ह्या दोघांच्या चिन्हांचा पण विचार केला अधिक वजा आहे बरोबर का है ना. इथं काय झालं वजा झालं. आलं का लक्षात? इथं जर 2 चिन्ह असली तर ह्यांचा विचार करायचा वजा झालं. आता हे चिन्ह डोसक्यात घ्यायचे नाही ते. आता हे वजा चिन्ह डोक्यात घ्यायचे. वजा चिन्ह म्हणजे हे गेला कंसच गेला म्हणजे इथं काय आलं वजा आला असं थोडक्यात झालं बरोबर का. आता थोडक्यात झालं वजा वजा काय झालं अधिक झालं. 9 8 17 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक 3 वजा अधिक वजा आणि किती आलं वजा 14. कळालं का आता? समजलं का? ते चिन्हच गेलं असं समजायचं असतं. हा इथं आता पुढं बघा. आता इथं लयच मोठा फॅक्टर दिलाय 5चा 2 वजा 2 अधिक वजा 3 अधिक वजा 4 अधिक वजा 5 बरोबर का. सगळ्यालाच वजा वजा आहे. घाबरायचं का नाही. पहिल्यांदा चिन्ह करून घ्या. मी आता लालग्या पेनात करून घेतो बरोबर का. ह्या दोघांच्यातलं चिन्ह काय होईल समान आहे म्हणल्यावर इथं काय होणार वजाच होणार. इथं काय होणार आणि इथं वजा. आता एक तर पुढनं सोडवा किंवा एक तर मागणं सोडवा म्हणजे असं लिहिलं तरी चालतंय. वजा 2 वजा 3 वजा 4 आणि वजा 5 असं लिहिलं तरी सुद्धा चालते. असं असंच होतं त्याचं त्याचा अर्थ बरोबर. आता एवढंच सोडवायचं आपल्याला एवढंच. ह्याच्या इकडं वजा वजा काय झालं अधिक झालं म्हणजे काय झालं 5 आलं वजा आलं बरोबर का. पुढं काय वजा 4 वजा 5 वजा वजा काय झालं अधिक झालं 5 आणि 4 9 वजा 9 5 हा वजा वजा 9 आणि 5 14 चिन्ह कुठलं आलं म्हणजे काय आलं 5चा वजा 14 बघा. कळालं का 5चा वजा 14. घाबरायचं का नाही. बघा आता आपल्याला घातांकाचा दुसरा नियम बघायचा. काय घातांकाचा नियम म्हणतो दुसरा. जर संख्यांचा भागाकार असला काय असला मगाशी गुणाकार होता आता काय असला भागाकार असला आणि त्यांचा पायासारखाच असला. पायासारखा म्हणजे ये आणि ये पायासारखा असला तर घातांकांची काय करायची वजाबाकी. काय असलं पाहिजे भागाकार असला पाहिजे आणि वर समान पाय असला पाहिजे तर त्यांचं काय होणार वजाबाकी होणार. म्हणजे बघा इथं दिलंय 11 समान आहे का भागिले म्हणजे 11/11 11चा 6 11चा 2 असं सुद्धा लिहू शकतात. खायल्या संख्येने वरच्या संख्येला भागलंच बरोबर का. पाया समान आहे का आहे का पाया समान काय आहे तर 11 बरोबर का. तर यांच्या घातांकाची काय होती 6 वजा वजाबाकी होती. घातांकाची काय होणार वजाबाकी. 6तनं 2 गेलं किती राहिलं म्हणजे 11चा 4 खतम. समजलं. बघा काय सांगितले पाया समान आहे आणि काय आहे भागाकार आहे बरोबर का. आता ओळखायची गरज नाही. 9 किती 13 वजा 8 13तनं 8 गेलं किती राहिलं 9चा 5वा. समजलं. हा 4 मधनं 7चा काय ते 4 5 बरोबर. वजा वजा काय होणार 4 आणि 5 7चा वजा 9. समजलं का. हा पुढं 8चा वजा 9 वजा वजा 2 वजा वजा काय होणार अधिक होणार. अधिक वजा वजा होणार. हा 8चा वजा 7वा. समजलं का कळतंय का. हा इथं बघा 8तनं 3 7 वजा 8 वजा 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 अधिक 8 आणि 3 7चा वजा 11. समजलं काय अडचण. बघा इथं गणित आपलं चुकलंय. हे गणित चुकलंय आपण. वजा वजा काय होणार अधिक हे देणार ठेवा. वजा वजा काय होणार त्याला चिन्हच अधिक जाणार. आलं का लक्षात. वजा म्हणायचं नाही त्याचं चिन्हच अधिक जाणार. म्हणजे याचे अधिक जर केलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह येते काय 7चा 9वा घात येते. वजा चिन्ह येणार
नाही. कळालं का? बघा नियम तिसरा आहे, कोणत्याही संख्येचा घाताचा घात असेल तर त्या घातांकाचा गुणाकार करावा. घाताचा घात म्हणजे ह्यो घात आहे का, ह्या घाताचा घात आहे तर काय करायचं, गुणाकार करायचा. जर कंसाच्या बाहेर असला तरी सुद्धा काय करायचा, गुणाकार करायचा. बरोबर का? म्हणजे ह्यो कंसाच्या बाहेर आहे तर या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. म्हणजे काय आलं, 9चा 2 गुणिले 3 बेत्रिक 9चा 6 असं येणार. बरोबर का? 9चा 6. इथं काय होणार, 15चा गुणाकार करा, बे पंचे 10 आणि 10 चोक 40. 15चा 40. बरोबर का? आता बघा ह्या दोघांचा गुणाकारच होणार. बरोबर का? पण मी तुम्हाला गुणाकाराचा नियम सांगितलेलं, अधिक वजा काय होणार, वजा. उत्तराला चिन्ह वजा येणार. हा 3 दुनी 6, 6 दुनी 6 चोक 7चा 24. पण काय येणार, वजा 24. आलं का लक्षात? इथं बघा वजा वजा काय होणार, अधिक. म्हणजे ते उत्तराला अधिक जाणार. गुणाकार 5चा 4 4 दुनी 8. वजा वजा अधिक होणार, ते उत्तराला चिन्ह जाणार. गुणाकार असेल त्यावेळेला. बरोबर का? आता इथं बघा दिले जास्त लय हे दिले 6 गुणाकार करा, बेत्रिक 6 पंचे 30. हा किती आलं, बेत्रिक 6 6 चोक 24 गुणिले काय 5 किती आलं, हा 120 आलं. पण वजा वजा काय झालं, अधिक झालं. संपला विषय. काय किती आलं, 6चा 120. समजलं? आलं डोक्यात? बघा आता कितवा नियम आहे, नियम 4 आहे. कोणत्याही संख्येला शून्यवा घात असला, कोणत्याही संख्येला काय असला, शून्यवा घात असला, काय शून्यवा घात असला तर त्याची किंमतच व्हॅल्यूच काय होती, एकच व्हॅल्यू होती. काय होती व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू होती. म्हणजे हा एक आहे, एकचा घात काय आहे, शून्यवा. म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली, खतम. काहीच करायचं नाही. आता ह्याचा 111 आहे. बरोबर का? 111 घात किती आहे त्याचा, 0. काय म्हणायचं, याची व्हॅल्यू 1. आता हे वजा 8 आहे, घात काय आहे 0. याची व्हॅल्यू काय झाली, 1 आली. बरोबर का? हे झालं नियमानुसार. आता इथं काय सांगितलंय, ज्या वेळेला बाहेर असला तर काय होणार, गुणाकार होणार. बरोबर का? 8 0 0 3 0 0. शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येतो, 0च येतो. इथं नियम आलं. म्हणजे इथं काय होणार, 8चा शून्यावा. 8चा शून्यावा म्हणजेच काय, 1. बरोबर का? आता इथं काय दिलंय बघा, 7 आणि 7. बरोबर ना? 7 काय येतं, भागाकार असला काय होणार, घातांकाची वजाबाकी 4 वजा 4. म्हणजेच काय आलं, 7चा शून्यवा. 4 4 गेलं किती आलं, 0. बरोबर का? म्हणजे त्याचं काय आलं, उत्तर किती आलं, 1. या अशा पद्धतीला तुम्हाला फसवून दिलं जाऊ शकतं गणित. कळालं का? बघा नियम 5वा काय, घातांकाचा नियम 5वा म्हणते, कोणत्याही संख्येचा पहिला घात असेल म्हणजे त्याच्यावरती जर डोक्यावर 1 असेल तर त्याची उत्तर तीच संख्या राहते. म्हणजे जो पाया असतो ना तीच संख्या राहते. म्हणजे बघा इथं काय दिलंय, 9चा घात 1 म्हणजेच काय 9. 219चा घात 1 म्हणजेच काय 219. 1000चा घात म्हणजेच काय 1000. बरोबर का? इथं काय भागाकार आहे ना, भागाकार म्हणल्यानंतर काय होतं, वजाबाकी होती. 7 वजा 5 7 वजा 4. 5 4 गेलं किती राहिलं, 7चा 1 म्हणजे किती, 7. समजलं? समजलं का? बघा नियम 6वा काय सांगते बघा, 2 संख्यांच्या बरोबरीत असतील, 2 संख्या बरोबरीत असतील म्हणजे एक पारडा आहे, पारड्याच्या इकडल्या बाजूला वजन असलं आणि इकडल्या बाजूला वजन असलं, समान वजन असलं. बरोबर का? समान असतं तसं असेल आणि त्यांचा पाया सारखाच असेल, अशा वेळेला घातांक ही सारखाच असतो.
म्हणजे बघा इकडं यम आहे आणि इथं यन आहे, म्हणजेच यम बरोबर यन अक्षरात म्हणलं तर. आता ते समजेल ना तुम्हाला. इथं जर 8 असला तर इथं एक्स बरोबर काय असणार? पाया समान आहे का? तर आहे. तर इथं एक्स बरोबर काय असणार? तर इथं सुद्धा 8च असणार. समजलं का? आता इथं किती आहे? 5 आहे बरोबर का? मग इथं किती आलं पाहिजे? म्हणजे काय होणार बघा, इकडं जर बरोबर चिन्हाच्या 5 असला आणि इथं असला यम अधिक 3 असला बरोबर का, हे गेलं तिकडं अधिकचं काय होणार? वजा होणार. यम बरोबर 5 3 गेलं 2 राहिलं. यम बरोबर किती आलं? 2. म्हणजे इथं किती आलं? 2 येते. आलं का लक्षात? 2 आणि 3 5, म्हणजे इकडं पण 5 इकडं पण 5. कळलं का? आता हे इथं किती आहे? 6 आहे बरोबर का? इथं किती झालं पाहिजे? एक्स बरोबर किती झालं पाहिजे? कसं होणार बघा, बरोबर चिन्हाच्या पड्याला काय आहे? 7 आहे ना. इकडं काय आहे? 2 वजा 6. हे वजा तिकडे गेल्यावर काय होणार? अधिक होणार. हे अधिक होणार ना? होणार का? एक्स बरोबर 7 अधिक 6 किती झालं? एक्स बरोबर 13 आहे का? 13तनं 6 गेलं किती राहिलं? 7. आलं का? 7 7. समजलं का? आता इकडे बघा, इकडं तेच आहे. इथं 2 एक्स केलंय, काय हरकत नाही. एवढंच लिहूया आपण. 5च्या पुढे आहे 2 एक्स अधिक 6 बरोबर 8 आहे. असा आहे त्याचा विषय. ओके. या आधी काय हे तिकडे गेलं काय होणार? 2 एक्स बरोबर 7 8 गेलं किती राहिलं? 2 राहिलं बरोबर का? एक्स बरोबर किती आलं? एक्स बरोबर 1 आलं. म्हणजे इथं काय आलं? गुणिले 1 आलं. बेक बे आलं का? बेक बे आणि 2 आणि 6 8. समजलं का? समजलं का? हा. इथं बघा, इथं काय आहे? बरोबर चिन्हाच्या पुढे 19 असणार आहे बरोबर का? म्हणजे काय येणार? 3m वजा 8 बरोबर 19. हे समान असणार आहे इकडलं पारडं. हे आधी काय इकडे गेल्यावर काय होणार? 3m बरोबर 19 वजा 8 अधिक होणार ना का? हा. 19 आणि 8 किती? 27. 3m बरोबर हे तिकडे जाणार m बरोबर 27 भागिले हा 3 9. म्हणजे इथं m बरोबर काय असणार? 9 असणार बरोबर का? 9 त्रिक 27 8 गेलं 19, म्हणजे 19 आलं बरोबर. आलं का लक्षात? अशा पद्धतीचं गणित तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. डोकं शांत ठेवून जर हे नियम सगळं लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही सुद्धा अवघड जाणार नाही. ओके. बघा 7वा नियम आहे, जर संख्येचा गुणाकारात असतील किंवा भागाकारात असतील, कशा पण काय विषय नाही, पण पाया भिन्न. मगाशी आपल्याला म्हणत होते पाया समान, पाया भिन्न, पण त्यांचा घात सारखाच असेल. म्हणजे आता मगाशी समान काय होतं? पाया समान होता. घात समान होता का? नव्हता. आता काय सांगितलं? यांचा पाया समान असला, पाया भिन्न असला आणि घात समान असला तर त्यासनी कंसात घ्यायचं बरोबर का? म्हणजे इथं काय आहे बघा, 8चा तिसरा आहे, 5चा तिसरा आहे, 8चा तिसरा आहे आणि 2चा तिसरा आहे. मग काय करायचं? 5 गुणिले 8 गुणिले 2 आणि ह्याचा म्हणायचा तिसरा. समजलं? गुणाकार करा. 8 दुनी 16 पंचे म्हणजे काय आलं? 80चा तिसरा असं म्हणलं तरी सुद्धा चालते बरोबर का? आता इथं भागाकार आहे बरोबर का? म्हणजे काय होणार? 8/4चा चौथा भाग लागतोय. 4 1 4, 4 दुनी 8 म्हणजे किती आलं? 2चा चौथा आला बरोबर का? इथं गुणाकार आहे बघा. काय येणार? 4 गुणिले 6 गुणिले 8 कंसाचा 5वा, कारण वरचा समान आहे. गुणाकार करा. 8 48 गुणिले 4 किती आला? 48 गुणिले 4 4 8 32, त्याला गेले 3 4 4 चौक 16 17 18 19 किती आलं? 192चा 5वा असं म्हणायचं. किती म्हणायचं? 192चा 5वा बरोबर का? इथं काय सांगितलंय? 54/3चा तिसरा. समान आहे ना घात?
हा करा. 9 आहे ते. 9 आहे का? हो सॉरी 9 आहे. 9 न भाग लावा. 9 सक 54. म्हणजे काय 6चा तिसरा. 6चा तिसरा. समजलं का? किती सोपं आहे बघा. बघा काय 7वा आणि 8वा नियम काय म्हणतोय बघा. काय म्हणतोय बघा. जर अंशातील संख्या छेदात गेली म्हणजे हे काय वर आहे अंश म्हणजे 1/a वजा x तर काय होणार? छेदात गेली तर काय होणार? घातांकाची हे बदलणार. इथं काय आहे? इथं काय झालं? इथं काय आहे? इथं काय झालं? वजा. सेम तसं बघूया. हे खाली आहे ना घात, वर गेला तर काय होणार? 5चा वजा 2 होणार. बरोबर का? इथं काय होणार? इथं 5वा आहे. बरोबर का? 10चा वजा 5वा. बरोबर का? इथं काय? 9चा वजा 11 म्हणजे काय येणार? 1/9चा 11वा. असं आलं तर असं म्हणायचं. ओके. हा इथं काय होणार? वर गेला तर 9चा तिसरा आणि इथं काय होणार? 1/7चा वजा 4. म्हणजे छेदस्थानी जर गेलं तर काय होतं? वजा. चिन्ह फक्त बदलणार. इथं बघा इथं काय आहे? छेदस्थान आहे. अंशस्थानी गेलं काय झालं? वजा. इथं आधी काय? इथं झालं वजा. तेच राहते. इथं काय? 5 आहे. इथं काय होणार? वजा. इथं वजा 11 आहे. वजा 11 आहे. 1/9चा 11वा. समजलं? हा बघा काय सांगितलं नियम 9वा. ऋणभारी संख्या घात जर सम असला, ऋणभारी संख्यांचा घात जर सम असला म्हणजे काय आलं? 2 आलं तर उत्तर बेरीज येत. बरोबर का? उत्तर बेरीज येत म्हणजे काय झालं? -2 गुणिले -2. बरोबर का? किती आलं बे? 4 आणि वजा वजा काय झालं? अधिक झालं. समजलं? आता बघा इथं बघा ऋण आहे ना. -3 गुणिले -3 2 वेळा आहे ना म्हणून 2 वेळा आलेलं. वजा वजा काय होणार? अधिक होणार. 3 त्रिक 9 येणार. बरोबर का? आता इथं 5चा घन आहे. -5 गुणिले -5 गुणिले -5. बरोबर का? वजा वजा काय होणार? अधिक वजा वजा होणार. मग जर घन असला तर काय होणार? ऋण येणार. म्हणजे 5चा घन किती? 5 × 5 = 25. 25 × 5 = 125. ला चिन्ह काय येणार? वजा येणार. समजलं का? आता बघा 2 -2 गुणिले -2 गुणिले -2 वजा वजा काय होणार? अधिक वजा वजा होणार. म्हणजे काय ते आलं? बेदुनी 4 4 दुनी 8 वजा 8 येणार. समजलं का? असं नियमांचं चिन्ह इथं बनलंय. लक्षात आलं का? अशा पद्धतीचं गणित देतील. वजा वजा काय होणार? 2चा काय घन येते ना. 2चा घन किती आहे? 2चा घन 8. चिन्ह कुठलं येणार? वजा. घन आहे म्हणल्यानंतर काय करायला लागणार? वजा करायला लागणार. गुणिले वर्ग आहे म्हणल्याने यांची बेरीज येणार आहे ना. 3चा वर्ग किती? 9 गुणिले वजा 1चा दुसरा म्हणजे किती येणार? 1 येणार. घन असला की वजाच होणार आणि वर्ग असला की बेरीज होणार. हा म्हणजे किती झालं? 8 × 9 = 72 1 72 आणि चिन्ह काय येणार? वजा. समजलं का? समजलं का? तो नियम किती आहे?